नमस्कार मंडळी, मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे मेथीची पराठ्याची रेसिपी। त्यासाठी मी मेथी आधी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, त्याला साईडला ठेवलेलं आहे। आणि इकडे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची, परत लसूण, मोहरी, जिरं, अजवाइन वगैरे घालून मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। त्यात थोडंसं मी मीठ पण घातलेलं आहे। ते मिक्सरला बारीक करून झाल्यावर मी मेथी इकडे साईडला धुवून ठेवलेलं, त्याला मी बारीक कट करून घेतलेलं आहे। तसंच मी गॅसवर तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आणि तेल गरम झाल्यावर मी त्याच्यामध्ये जे मिक्सरला मी बारीक मिरचीचा ठेचा आणि परत लसूण वगैरे जे बारीक करून घेतलेलं ते त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर मी कलरसाठी थोडंसं मिरची पावडर पण वापरलेलं आहे आणि थोडं त्याला मी चमच्याने हलवून घेतलेलं आहे आणि थोडं भाजून घेतलेलं आहे। थोडंसं भाजून झाल्यावर मी त्याच्यामध्ये मेथी जी बारीक कट केलेली ते त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे। मेथी वगैरे सगळं व्यवस्थित परतून हलवून घेतलेलं आहे चमच्याने। परत मेथीला व्यवस्थित भाजल्यावर मी थोडं त्याच्यामध्ये मीठ घालून घेतलेले आहे। त्यानंतर आणि परत मी चमच्याने हलवून घेतलेले आहे, व्यवस्थित त्या भाजीला शिजू दिलेले आहे। भाजी तयार झाल्यावर मी इकडं गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे आणि मेथीची भाजी मी बनवून घेतलेली आहे। जी भाजी बनवलेली आहे ते मी गव्हाच्या पिठामध्ये हळूहळू असं मिक्स करून घेत आहे व्यवस्थित, थोडं थोडं घेऊन। आणि त्याच्यातली सगळीकडे मिक्स व्हायला पाहिजे म्हणून मी सगळं त्याला व्यवस्थित हलवून घेत आहे। त्यानंतर जसं थोडं थोडं पाणी लागेल तसं मी मळून घेतलेलं आहे आणि त्याच्यात मी हळद घालायला विसरले होते, मग मी हळद पण मिक्स करून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर थोडंसं आणि परत पाणी कमी पडल्यावर मी आणि थोडं पाणी वापरून घेतलेलं आहे। आणि ते पिठाला थोडं मला घट्ट पाहिजे होतं, लय पातळ पण नको आणि लय घट्ट पण नको, म्हणजे मीडियम असं लाटायला येण्यासारखं मी तसं बनवून घेतलेलं आहे पिठाला। आणि त्यानंतर थोडं मला त्यात टेस्ट करून बघितल्यावर मिरची तिखट जरा कमी वाटलं म्हणून मी थोडं मिरची पावडर वापरलेलं आहे। त्यानंतर अजवाइन पण घातलेलं आहे। अजवाइन घातल्यावर मी आणि थोडं त्याला मिक्स करून घेतलेलं आहे सगळीकडं। आणि ते चपातीचं पीठ जसं मळलेलं आहे तसं मी ते पराठ्यासाठी मळून घेतलेलं आहे आणि 15 मिनटं मी साईडला ठेवलेलं। आणि ठेवून झाल्यावर 15 मिनटानं मी मेथीचे पराठे बनवण्यासाठी घेतलेला आहे। त्याच्यातले एक गोळा चपातीचा जेवढा गोळा घेते मी तेवढा एक गोळा घेऊन त्याला व्यवस्थित घडी घालून लाटून घेतलेलं आहे। आणि तिकडं मी मला जसं पाहिजे मी तसं लाटून घेतलेलं आहे। त्यानंतर मी तिकडं साईडला इकडं तवा गॅसवर ठेवलेला आहे गरम होण्यासाठी। तवा गरम झाल्यावर मी त्याच्यामध्ये मेथीचं पराठा जे भाजून घेतलेलं आहे व्यवस्थित आणि मी त्याच्यामध्ये तेल वापरलेलं आहे, तूप पण वापरलं तरी चालते, परंतु मी तेलच वापरलेलं आहे। बघू शकता अशा प्रकारे मेथीचा पराठा झालेला आहे। आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।